नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे सुजाता पालवे किचनमध्ये। सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। माझा मागील व्हिडिओ याला तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार। देवीच्या नवरात्रीच्या उत्सवात सर्वजण खूप आनंदी व प्रसन्न झालेले असतील। नवरात्र म्हणजे नऊ देवीच्या शक्तीचा उदो उदो। नवरात्रीत बालगोपालापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वच जण खूप आनंदित असतात। या सणात मोठमोठे मंडळ ही देवी बसवून तिचा जय जयकार करत असतात। त्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमही केले जातात। त्यात गरबा व टिपऱ्या खेळण्याची संख्याही खूप असते। या नवरात्रीत अनेक जण उपवास करत असतात। काही जण उठता बसता उपवास करतात, तर काही जण पूर्ण 9 दिवसाचे उपवास करतात। या उपवासात सात्विक गोष्टी खाल्ल्या जातात। अनेक जण वेगवेगळे पदार्थ बनवून खातात। तर आज आपण असाच एक नाविन्यपूर्ण पदार्थ करणार आहोत। हा पदार्थ उपवास असणाऱ्यांना तर आवडतोच, पण ज्यांना उपवास नाही त्यांनाही खूप आवडतो। तर आज आपण करणार आहोत उपवासाचे फराळी पॅटीस व दह्याची चटणी। तर चला बघूया त्याचे साहित्य। आता आपल्याला उपवासाचे पॅटीस करायचे आहे आणि दह्याची चटणी। तर त्याच्यामध्ये 3 स्टेप असतात। एक तर आपल्याला पारी करावी लागते, दुसरं स्टफिंग आणि तिसरं फ्राय करणे, आणि आपल्याला त्याबरोबरची चटणी। अशा 3 प्रकारामध्ये आपण हे पॅटीस तयार करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण हे बटाटे घेतले आहेत। हे मी उकडून मॅश केलेले आहेत। साधारणतः 3 मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि हा एक छोटा एक दुसरा बटाटा उकडून घेतलेला आहे, जो स्टफिंगमध्ये टाकण्यासाठी आपल्याला लागणार आहे। या बटाट्यामध्ये मी 2 बटाटे आणि 1 रताळं हे शिजून ते पण मी त्यामध्ये घेतलेलं आहे, कारण ते खूप पौष्टिक असतं म्हणून आपण तसं घेतलं आहे। तुम्ही नुसते बटाटे घेतले तरीही चालतील। त्याचबरोबर इथे मी घेतलेलं आहे आपलं भगरीचं पीठ, जे भाकरीसाठी आपण घेऊन येतो तेच भगरीचं पीठ आहे। नाहीतर तुम्ही घरी पण दळून चाळून घेऊ शकता, पण मी हे आयतं घेतलेलं पीठ आहे। ते आपल्याला जसं लागेल तसं आपण टाकणार आहोत। त्याचबरोबर इथे साबुदाणा पीठही मी हे घरी तयार केलेलं आहे, कारण थोडासा साबुदाणा भाजून घ्यायचा हलकासा आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचा आणि चाळणीने चाळून घ्यायचा। हा पण आपल्याला जितका लागेल तितका आपण टाकणार आहोत। आणि साबुदाण्याचं प्रमाण जे आहे हे भगरीपेक्षा कमी असणार आहे। त्याचबरोबर मी शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे, थोडासा जाडसर तो कूट आपल्याला लागणार आहे इथे। आता आपल्याला खोवलेलं नारळ लागतं, पण ते जर नसेल तर असं डेसिकेटेड कोकोनट जे असतं ते आपण घेतलं तरी चालेल। मी इथे डेसिकेटेड कोकोनटच घेतलेलं आहे। ते साधारणतः पाव वाटी इतकं घेतलेलं आहे। तुम्हाला जितकं स्टफिंग हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही डेसिकेटेड कोकोनट घेऊ शकता। यामध्ये मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे काजूचे तुकडे साधारणतः 4 ते 5 काजू घेतलेले आहे आणि त्याचे मी थोडेसे जाडसर असे तुकडे केलेले आहे। आणि इथं एक लिंबू घेतलेला आहे, तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी लागणार आहे। आणि थोडी कोथिंबीर आहे, ती पण बारीक कापून घेतलेली आहे। तुम्हाला जर कोथिंबीर नसेल खायची तर नाही टाकली तरी चालेल। त्याचबरोबर हिरवी मिरची मी क्रश करून घेतलेली आहे। आपल्याला जितकी आवश्यकता असेल त्या पद्धतीत आपण ती टाकणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला स्टफिंगमध्ये टाकण्यासाठी दही लागणार आहे। त्याचबरोबर चटणीसाठीही दही लागेल। मी ते थोडं दही इथे दाखवलं आहे, पण जर लागत असेल तर आपण अजून दही घेणार आहोत। त्याचबरोबर स्टफिंगमध्ये टाकण्यासाठी आपल्याला थोडीशी जिरेपूड टाकणार आहोत। ही भाजलेली जिरेपूड आहे। जर तुम्ही जिरे खात नसाल तर नाही टाकले तरी चालतील। त्याचबरोबर इथं साधारणतः अर्धा चमचा इतकी साखर टाकलेली आहे। चवीनुसार मीठ जितकं लागेल तितकं मीठ आपण घेणार आहोत। आणि फोडणीसाठी म्हणून आपण जिरे घेतलेले आहे। ज्यांना नसेल आवश्यक वाटत म्हणजे नसेल खात तर नाही टाकले तरी चालेल। तर आता आपण आधी त्याची पारी बनवून घेऊ आणि नंतर स्टफिंग बनवून घेऊ। आता आपण आधी पारी करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण पहिल्यांदा हे बटाटे उकडून मी मॅश करून घेतलेले आहे।
हे जे मोठे बटाटे म्हणजे आपण असेच ठेवलेले ते आपण साईडला काढून घेऊ, कारण ते आपल्याला स्टफिंगमध्ये लागणार आहेत. ते साईडला ठेवते. आणि हे बटाटे घेतलेले आहेत, हे मॅश करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये रताळं पण मॅश केलेलं आहे. तुम्ही नुसते बटाटे घेतले तरी चालतील, पण रताळ्यामुळे त्याला थोडासा गोडवा पण छान येतो आणि पौष्टिकही खूप छान होतात. तर हे साधारणतः 2 बटाटे आणि 1 रताळं असं 3 बटाटे म्हणजे 3 याचं सारण आपण घेतलेलं आहे. आणि हे सर्व व्यवस्थित मी मॅश केलेलं आहे. आणि बटाटे उकडताना हे खूप पाण्यात उकळायचे नाही, तर आपण कुकरच्या डब्यामध्ये धुवून घ्यायचे ते बटाटे आधी आणि नंतर त्या डब्यामध्ये टाकायचे आणि तळाला पाणी टाकायचं आणि त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि हे काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचे. कारण गरम बटाटा जर आपण करायला घेतला तर तो खूप पाणी सोडतो आणि मग आपले जे पॅटीसचे असतात ते खूप पातळ होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे हे लवकर उकडायचे आणि थोडे थंड करायचे. आता आपण याच्यामध्ये बटाटा आणि रताळे आपण मॅश करून घेतलेले आहे. हे किसणीवरही तुम्ही करू शकता किंवा असेही केले तरी चालतील, कारण आपल्याला ते मळायचं आहे नंतर. तर आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपल्याला जितकं आवश्यकता वाटत असेल तितकं आपण मीठ टाकायचं. मी साधारणतः पाव चमच्यापेक्षा थोडंसं कमी इतकं मीठ टाकून घेते आहे. तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मीठ आवडत असेल तर टाकलं तरी चालेल. आता त्यामध्ये आपण हे वरईचं पीठ किंवा भगरीचं पीठ जे भाकरीसाठी आपण घेतो किंवा दळून आणतो तेच पीठ आहे. हे आपल्याला लागेल तसं आपण टाकणार आहोत. तर साधारणतः पहिल्यांदा मी 2 चमचे इतकं टाकते. आपल्याला जसं आवश्यकता होईल त्या पद्धतीने आपण त्यामध्ये टाकणार आहोत. हे 2 चमचे टाकलं आणि जे साबुदाण्याचं पीठ आहे ते साबुदाण्याचं पीठ थोडं कमी टाकायचं. म्हणजे इथे हे 2 चमचे टाकले तर हा 1च चमचा आपण इथे टाकून घेऊ. म्हणजे जितकं आपण ते भगरीचं पीठ टाकणार आहोत त्याच्या निम्मं आपण प्रत्येक वेळेस टाकत जाणार आहोत. इथे मी हा 1 चमचा टाकला आणि आता आपण हा आधी मिक्स करून पाहूया. आपल्याला जर अजून आवश्यकता वाटली तर आपण त्यामध्ये आपण अजून पिठं टाकणार आहोत, कारण आपल्याला असा घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे. कारण आपण भगर आणि साबुदाणा हे ओले करून नाही घेतलेले, हे कोरडेच आपण घेतलेले आहे. भाकरीच्यासाठी आपण दळून आणतो तेच पीठ आहे हे. त्याच्यामुळे हे जे पाणी आहे ते ओढून घेणार आहे. त्याच्यामुळे खूप पीठ लागण्याची शक्यता नसते. आणि बटाटे पण खूप आपण व्यवस्थित शिजवलेले आहेत. खूप असं नरम खूप गाळ होईपर्यंत आपण शिजवलेले नाही, कारण खूप जर जास्त शिजवले बटाटे तर त्याला खूप पीठ लागू शकतं. म्हणून आपण शिजवताना हे व्यवस्थित शिजवायचे आहे. हे पहा अजूनही थोडंसं पीठ आपल्याला लागणार आहे, तर आपण त्या पद्धतीने आपण थोडंसं टाकून घेऊया आणि नंतर हाताने काढून घेऊया. तर आता साधारणतः भगरीचं पीठ मी हे परत घेते आहे. आता साधारणतः मी 1 चमचा इतकं घेतलं आहे. हे पहा 1 चमचा इतकं हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्मं आपण आता साबुदाण्याचं पीठ हे घेणार आहोत. तुम्ही नुसतं भगरीचं पीठ घेतलं तरी चालेल किंवा साबुदाण्याचं पीठही घेतलं तरी चालेल. म्हणजे हे दोघांचं कॉम्बिनेशन खूप छान होतं, म्हणून मी हे दोन्ही पिठं वापरली आहे. कोणी कोणी याच्यामध्ये स्टार्च जो असतो तो याच्यामध्ये टाकला जातो, तर ते पण खूप छान लागतात ते. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपण आधी हाताने मिक्स करून घेऊया. आपल्याला जर पीठ टाकावंसं वाटलं तर आपण परत टाकणार आहोत. म्हणजे साधारणतः आपण 3 चमचे इतकं भगरीचं पीठ टाकलेलं आहे आणि जवळजवळ 1.5 चमचा इतकं आपण साबुदाण्याचं पीठ इथे टाकलेलं आहे. हे आधी थोडंसं पातळ वाटेल, पण आपल्याला हे थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवावं लागणार आहे. त्यावेळेस ते थोडंसं घट्ट होईल, कारण हे पीठ म्हणजे जे साबुदाण्याचं पीठ आणि याचं जे पीठ आहे भगरीचं हे पाणी ओढून घेणार आहे आणि ते थोडंसं घट्ट होईल. तर आता बघू आपण काय होतं ते. आता आपलं हे पीठ छानपैकी असं मळून झालेलं आहे. आपण थोडंसं याच्यामध्ये थोडं तूप टाकून घेऊया. तुम्ही तेलही टाकू शकता, पण मी थोडंसं इथे तूप लावून घेते आहे.
आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. म्हणून आपण ज्यावेळेस पारी करायला घेऊ तर ते आपल्या हाताला चिटकणार नाही, म्हणून मी हे इथे थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही जे तेल खात असाल उपवासासाठी ते तेल लावलं तरीही चालेल. आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि साधारणतः 10 मिनटं आपल्याला याला रेस्ट द्यावी लागणार आहे. तर आपण हे झाकून ठेवूया आणि स्टफिंगचं साहित्य आपण बघूया. आता मी ते पीठ दुसऱ्या भांड्यात काढून घेतलं आहे आणि हेच मी स्टफिंग बनवण्यासाठी भांडं घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घेत आहोत. तुम्ही ओला नारळ घेतला त्याची चव ओल्या नारळाची चव घेतला तरी चालेल. तो नसेल तर असं डेसिकेटेड कोकोनटही चालतं. ते साधारणतः पाव वाटी इतकं आपण घेतलेलं आहे. आपल्याला जितकं स्टफिंग बनवायचं असेल त्या हिशोबाने आपण ते घेणार आहोत. आता त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट हे जाडसर करून घेतलेलं आहे. शेंगदाणे भाजून घेतले मी आहे, त्याची साल काढून घेतली आणि मग ते थोडेसे जाडसर असे त्याचा कूट करून घेतला आहे. तो साधारणतः 3 चमचे किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी आपण टाकू शकतो. आपल्या हिशोबावरती आहे किती टाकायचा तो. तर साधारणतः मी 2 ते 2.5 चमचे इतका टाकलेला आहे. त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये थोडंसं जिरेपूड ही टाकत आहोत. ही पण पाव चमच्यापेक्षा थोडी कमी टाकते आहे. तुम्ही जिरेही त्यामध्ये टाकू शकतात, पण जिरे जे असतात ते कच्चे असतात आणि मग ते चव व्यवस्थित लागत नाही, म्हणून हे भाजलेल्या जिऱ्याची पूड मी इथे टाकलेली आहे. आता आपण याच्यामध्ये ही क्रश केलेली हिरवी मिरची आपण टाकणार आहोत. यामध्ये कोणी त्याच्यामध्ये अद्रकही टाकतं, पण ज्यांना अद्रक चालत असेल त्यांनी टाकावी. मला आवडत नाही म्हणून मी त्याच्यामध्ये अद्रक टाकलेली नाही. मी फक्त हिरवी मिरची मी क्रश करून घेतलेली आहे. ती तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्हाला जितकं पाहिजे असेल त्या पद्धतीने टाकायची आहे. मी थोडीच इथे टाकलेली आहे. नंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 ते 3 हे काजू जे आहेत ते मी इथे टाकते आहे. त्याचे तुकडे करून घेतलेले आहे ते टाकलेले आहे, कारण ते मध्ये मध्ये जेव्हा आपल्या दाताखाली येतात तेव्हा ते खूप छान लागतात. त्याचबरोबर आता आपण हे बटाटे जे घेतले होते 2 म्हणजे एकच बटाटा आहे त्याचे 2 तुकडे केलेले आहे, ते थोडे असे मॅश करून त्यामध्ये टाकायचे आहे, ज्याच्यामुळे ह्या स्टफिंगला खूप मस्त अशी बाइंडिंग येणार आहे. याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर चालत असेल तर टाका, नसेल आवडत किंवा नसेल चालत तर नाही टाकली तरी चालेल, पण मी ते थोडीशी टाकते आहे. ही थोडीशी आपण याच्यामध्ये टाकूया. आणि आता याच्यामध्ये आपण अर्ध्या लिंबाचा रस इथे आपण टाकून घेणार आहोत. यामध्ये आपण हा रस टाकून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मीठ याच्यामध्ये खूप टाकायचं नाही, थोडंसं मीठ टाकायचं आहे, कारण आपण पारीलाही मीठ लावलेलं आहे. तर आपण पाव चमच्यापेक्षाही खूप कमी असं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण साखर टाकून घेतो आहे. ही साखर साधारणतः अर्धा चमचा इतकी असेल. तुम्ही पावडर साखर म्हणजे साखरेची पावडर जरी टाकली तरी चालेल किंवा अशी अख्खी साखरही चालेल, कारण आपण जेव्हा फ्राय करतो त्यावेळेस ती आपोआप मेल्ट होणार आहे. आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं 2 चमचे इतकं दही टाकणार आहोत. दही खूप आंबट नसावं. हे मी कालच तयार केलेलं दही होतं, त्याच्यामुळे जास्त आंबट नाही. आणि थोडंसं जर अजून वाटत असेल तर टाका, पण खूप टाकू नका, कारण त्यामुळे पातळ होण्याची शक्यता असते. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. मस्त आपलं हे स्टफिंग असं तयार झालेलं आहे. खूप मस्त आंबट, गोड आणि तिखट ह्या तिन्ही चवी ह्यामध्ये आलेल्या आहेत. खाताना खूप छान लागतात. आणि त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट आणि जे काजू टाकलेले आहे ते ज्यावेळेस दाताखाली येतात त्यावेळेस खूप छान वाटतात खायला. हे अवश्य आणि नक्की करून बघा, कारण अशा रेसिपीज ज्या असतात ह्या आपण सहसा सारख्या आपण करत नाही. हे आपण अशा कोणत्या सणाला किंवा आपले जे व्रतवैकल्य जे असतात त्यालाच आपण सहसा करतो. तर ह्या अशा रेसिपी तुम्ही नाविन्यपूर्ण रेसिपी नक्की करून पहा.
हे आपलं स्टफिंग असं मस्तपैकी झालेलं आहे. तुम्ही थोडंसं चाखून बघितलं तरी चालेल. समजा एखाद्या वेळेस मीठ कमी वगैरे असेल किंवा तिखटपणा तुम्हाला अजून आवश्यकता वाटत असेल तर टाकलं तरी चालेल. तर करण्याच्या आधी तुम्ही चेक करून बघू शकता. आता हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे पण आपण थोडंसं साईडला ठेवून देऊया. आता आपण दोन्ही पण रेस्ट करण्यासाठी ठेवलेले आहे. आपली पारी पण रेस्ट करण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपले जे स्टफिंग केलेलं आहे त्यामध्ये साखर टाकलेली आहे ती पण थोडीशी मेल्ट होण्यासाठी आपण ते रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेवढा वेळ आहे म्हणून आपण चटणी तयार करून घेऊया. तर त्यामध्ये मी हे साधारणतः 1 वाटीभर इतकी दही घेतलेलं आहे. तुम्हाला याच्यापेक्षा कमी किंवा जास्त जसं आवश्यकता वाटत असेल त्या पद्धतीत तुम्ही घेऊ शकता. मी इथे थोडंसं पाणी पण याच्यामध्ये घेतलेलं आहे. यामध्ये मी थोडं दह्याचं पाणी पण टाकलेलं आहे, कारण इतर पाणी टाकण्यापेक्षा आपण दह्याचंच पाणी टाकलं ते खूप छान होतं. आणि हे व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया. सगळ्या गुठळ्या आपण मोडून घेऊया. आपण हे मिक्सरमध्ये करणार नाही, आपण याच्यावरतीच इथे करणार आहोत. दह्याची चटणी करत आहोत. तर त्यामध्ये आपण हे शेंगदाण्याचा जो कूट ठेवलेला होता तो आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. आपण आधी थोडा कूट टाकून घेऊ, कारण हे शेंगदाणे जे आहे हे पाणी सगळं ओढून घेतील आणि खूप घट्ट होईल. त्याच्यामुळे आपण थोडा शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये टाकलेला आहे. हा शेंगदाण्याचा कूट आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. ते आपण थोडीशी साखर ही टाकून घेणार आहोत. साधारणतः अर्धा चमचा इतकी आपण साखर टाकलेली आहे. बरोबर आपण थोडंसं याच्यात मीठ टाकून घेऊया. साधारणतः 2 पिंच इतकं मी हे मीठ टाकून घेतलेलं आहे. म्हणजे पाव चमच्यापेक्षाही कमी मीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया, कारण आपल्याला हा व्हाईट कलर जो आहे हा थोडासा ब्रेक करायचा आहे आणि चटणी दिसायला खूप छान होते आणि चवीला पण खूप छान लागते. म्हणून आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर व्यवस्थित हे हलवून घेऊया. आपण शेंगदाणेही भाजून घेतलेले आहे, त्याच्यामुळे याच्यात कच्चेपणा असा काहीच राहिलेला नाही. आता आपण तडका करून घेऊया. आता आपण तडका देणार आहोत. त्याच्यासाठी मी गॅस लावून घेतलेला आहे आणि तडका पॅन त्याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये थोडंसं आपण तूप टाकून घेऊया. हेच उरलेलं मी तूप थोडंसं याच्यामध्ये टाकून घेते आहे. तेलही तुम्ही टाकू शकता आणि जर आवश्यकता वाटत असेल तर अजून थोडंसं तूप टाकू शकता. आणि याच्यात मी थोडंसं अजून तूप टाकून घेतलं आहे. साधारणतः 1 चमचा इतकं मी हे तूप टाकून घेतलेलं आहे आणि गरम करायला ठेवलं आहे. गॅस एकदम मंद करायचा आहे, स्लो करायचा आहे. आणि आपण साधारणतः पाव चमच्यापेक्षाही थोडेसे कमी आपण जिरे याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला जर चालत असतील तर टाका, नसतील चालत तर नाही टाकले तरी चालतील. आणि आता यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरची क्रश केलेली ती आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. थोडीशी टाकायची, जास्त टाकली ना तर ते तिखट होण्याची शक्यता असते. आणि गॅस आता बंद करून देऊया, कारण ही मिरची आपण अशी कच्ची टाकली तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून आपण थोडीशी ही फ्राय करून घेतलेली आहे. आणि हा तडका आता आपण ही जी चटणी केलेली आहे त्या चटणीमध्ये आपण टाकून घेणार आहोत, जेणेकरून जिरे पण मस्तपैकी असे भाजले जातील आणि जी मिरची आहे तीही आपली अशी छान अशी भाजली जाईल, ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही. आणि आता हे व्यवस्थित आपण हलवून घेऊया. अशा प्रकारे आपली ही दह्याची चटणी साधी सोपी आपण ही तयार करून घेतलेली आहे. आणि आता ती आपण साईडला ठेवून देऊया. जर काही वेळाने जर ती थोडी घट्ट वाटली तर थोडंसं दही किंवा थोडं पाणीही टाकून तुम्ही ती थोडीशी पातळ करू शकता. आता ही मी साईडला ठेवून देते. आता आपण जी पारी केलेली होती ती मस्तपैकी अशी मुरलेली आहे आणि जे आपण पीठ टाकली होती त्यांनी पण पाणी असं ओढून घेतलेलं आहे. मस्त आपलं असं हे पारीचं पीठ तयार झालेलं आहे. आणि आता स्टफिंग बघूया. स्टफिंग ही आपली मस्त अशी
झालेली आहे. आता काय करायचं, थोडंसं हाताला आपण तूप लावून घेऊया. थोडंसं तेलही तुम्ही लावू शकता. हाताला चिटकणार नाही यासाठी आपण ते लावणार आहोत. आधी आपण काय करूया, हे जे स्टफिंगचे गोळे आहे ते आपण आधी तयार करून घेऊया. लिंबाच्या पेक्षा थोडेसे कमी छोटेसे गोळे आपण तयार करणार आहोत. खूप मोठे नाही करायचे. साधारणतः इतक्या साईजचे आपण गोळे सगळे आपण तयार करून घेऊया. साधारणतः इतके गोळे मी हे तयार करून घेतलेले आहे. आता आपण हे जे पारी केलेली होती ती आपण थोडीशी काढून घेऊया. ही हाताला लटकते, मग थोडंसं आपण हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. आता काय करायचं, याच्यापेक्षा हा गोळा थोडासा मोठा घ्यायचा आहे. म्हणजे कारण हे बटाट्याचं सारण आहे आणि ते फुटू शकतं, म्हणून आपण ते थोडंसं मोठं घ्यायचं आहे. आणि आता आपण जे भगरीचं पीठ ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं घोळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या हाताला ते चिटकणार नाही. हे अशा प्रकारे. आणि जसं आपण पुरणाचं सारण त्याच्यामध्ये भरतो त्या पद्धतीने हे भरायचं आहे. खूप पातळ करायचे नाहीत, थोडेसे जाडच ठेवायचे आहे. त्याची पारी खूप पातळ नाही करायची. आता काय करायचं, हा जो एखादा गोळा घ्यायचा तो मध्ये असा टाकायचा आणि हे सगळ्या बाजूनी व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. बंद करून आणि वरचा भाग आपण व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे. हे करताना व्यवस्थित हलक्या हाताने करायचं आहे, कारण बटाटा हा खूप नाजूक असतो त्याच्यामुळे. आणि असं व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे आपण असं हलक्या हाताने गोल करून घेणार आहोत. आणि आता आपण काय करायचं आहे, सगळ्या बाजूने आधी बघून घ्यायचं, कारण एखाद्या वेळेस कुठे थोडासा गॅप जर राहिला तर तेल आतमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित असा गोल करून घ्यायचं आहे. आता हे तुम्ही वेगवेगळ्या आकारातही करू शकता. लंब आकारामध्ये, गोल आकारात, चौकोनीमध्ये, तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला जसं आवडत असेल त्या प्रकारे तुम्ही शेप देऊ शकता. आता असं केल्यानंतर आपण जे भगरीचं पीठ ठेवलेलं होतं ते भगरीचं पीठ आता याला सगळं व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे आणि झटकून घ्यायचं आहे. याचं पीठ जसं आपण लाडू वगैरे वळतो तशा पद्धतीने आपण हे वळून घ्यायचे आहे, व्यवस्थित लावून घ्यायचं आहे असं. जेणेकरून आपल्या कोटिंगला ते व्यवस्थित लागलं जाईल. आणि त्यानंतर आपण व्यवस्थित झटकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्या हातावरती असं गोल शेप करून घ्यायचं आहे आणि हे साईडला करून ठेवायचे आहे. अशा प्रकारे मी हे सर्व पॅटीस तयार करून घेते. कारण हे सर्व बॉल मी तयार करून घेतलेले आहे आणि आता आपण ते फ्राय करून घेऊया. आता मी गॅस पेटून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे. तुम्ही जे तेल खात असाल ते तेल घेतलं तरी चालेल. आणि याला थोडंसं गरम होऊ देऊया आणि त्यानंतर आपण हे याच्यामध्ये बॉल तळून घेऊया, म्हणजे पॅटीस आपले तळून घेऊया. आता मी थोडंसं भगरीचं पीठ लावून घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस असं थोडंसं एक्स्ट्राचं पीठ काढून घेऊन आणि मग तळायचे आहे. तर आधी बघूया किती फ्राय गरम झालेलं आहे. आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आता आपण हे एक्स्ट्राचं जे आहे ते काढून घेऊया आणि हळूहळू सोडून द्यायचे आहे. आणि याला आता आपण तळताना एकदम हलवायचं नाही, आपण थोडंसं सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण ते हलवून घेऊया. पण प्रत्येक वेळेस आपण हे एक्स्ट्राचं जे आहे ते पीठ काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तेल खराब होणार नाही. आणि अशा प्रकारे आपण हे सर्व टाकून द्यायचे आहे. आणि हे बटाट्याचं असल्यामुळे याचा शेप खराब होण्याची शक्यता असते, जे वाकडा तिकडा. त्याच्यामुळे आपण थोडंसं हातावर घोळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला शेप असा छानपैकी येतो. आता आपण आधीच पहिल्यांदा थोडेच आपण टाकून घेणार आहोत आणि आता थोडंसं एक्स्ट्राचं तेल आहे ना थोडंसं वरती सोडायचं आहे, जेणेकरून वरचं पण कवर थोडंसं सेट होईल आणि व्यवस्थित हलवायचं आहे.
आत्ता सध्या आपला गॅस थोडासा मोठा आहे. आता आपण थोडा बारीक करून घेऊया, कारण खूप जर मोठा ठेवला तर आपले जे पॅटीस जे आहे ते एकदम फ्राय होतील. आतमध्ये तर शिजण्यासारखं तसं काही नाही, पण तरी पण ते व्यवस्थित होणार नाही. आणि खूप बारीक जर केलं तर तेल खूप ओढतील. म्हणून आपण मीडियम गॅसवरती आपण ते फ्राय करायचे आहे. आपण थोडा गॅस बारीक करून घेऊया. मध्यम आपण केलेला आहे आणि हा व्यवस्थित आता आपण फ्राय करायचा आहे. आधी थोडंसं सेट झाल्याच्यानंतर हे पहा थोडेसे हलकेसे आपण टर्न करून घ्यायचे आहे. आपण त्याला साबुदाण्याचं आणि भगरीचं पीठ लावलेलं असल्यामुळे ते फुटण्याची शक्यता फार कमी आहे, पण तरी पण आपण सावधानतेने ते फ्राय करायचे आहे. हे पॅटीस अतिशय सुंदर आणि छान लागतात आणि मुलांना तर खूपच आवडतात. मुलांनाच काय, पण घरातील प्रत्येकालाच ते खूप आवडतात. आज ज्यांचा उपवास असेल त्याला तर ते विचारूच नका, कारण त्याला नवरात्रीचे उपवास करताना इतर कोणतेच पदार्थ खायला भेटत नाही. तर असे जे उपवासाचे जे पदार्थ आहेत ते खाल्ल्यामुळे तोही अगदी खुश असतो आणि वारंवार उपवास करण्यासाठी तोही तत्पर असतो, कारण त्याला अशा चांगल्या चांगल्या वस्तू खाण्यासाठी मिळणार असतात म्हणून. आता आपण गॅस थोडा अजून बारीक करून देऊया आणि व्यवस्थित सगळ्या बाजूनी गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण तळून घेऊया. हे पहा आपले जे पॅटीसचे आहे ते मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत होत आलेले आहे. थोडंसं अर्धा एक मिनिट आपण ठेवूया आणि काढून घेऊया. आता मस्त हे पॅटीस मस्त गोल्डन ब्राऊन रंगाचे झाले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. हे पॅटीस असे मस्तपैकी खूप तेलकट होत नाहीत आणि खाण्यास पण खूप छान लागतात. गरमागरम तर अतिशय सुंदर लागतं ते. तर आपण दुसरी बॅचही टाकून घेऊया. आहे आता आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे, त्यामुळे आता आपण सर्वच आपण टाकले तरी काही हरकत नाही. थोडासा गॅस मोठा करायचा आहे, कारण आता टेम्परेचर खूप लो झालेलं आहे, कारण आपण सगळेच पॅटीस त्यामध्ये टाकलेले आहे. आता आपण याच्यावर पण थोडंसं तेल असं टाकून घेऊया, जेणेकरून हेही थोडेसे सेट होतील. एखादा मिनिट आपण तसंच ठेवूया, नंतर आपण पलटी करून घेऊया. आता आपली दुसरी बॅच ही तयार झाली आहे, ती पण आपण आता काढून घेऊया. अशा प्रकारे आपले हे पॅटीस तयार झाले आहे, ते आता आपण सर्व करून घेऊया. अशा प्रकारे आपले उपवासाचे पॅटीस, फराळी पॅटीस तयार झालेले आहे. त्याचबरोबर आपली शेंगदाण्याची चटणी म्हणजे दह्यातली शेंगदाण्याची चटणी आपण तयार केलेली आहे. ही रेसिपी खूप नाविन्यपूर्ण आणि खूप मस्त असे आपले हे पॅटीस आहे. खायला पण अतिशय सुंदर आणि अजिबात तेलकट होत नाही. खायला पण खूप असे पोटभरीचे वाटतात आणि जे खातात ते पुन्हा पुन्हा खातील याची मला शाश्वती आहे. माझ्या मागील रेसिपीला तुम्ही प्रचंड असा प्रतिसाद दिला, तशाच प्रतिसाद ह्या रेसिपीलाही तुम्ही द्याल ही मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. त्याचबरोबर माझी रेसिपी कशी वाटली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.